So hey channel, welcome to my guys. Sorry. So hey guys, welcome to my channel. So हा माझा पहिला ब्लॉग आहे जो मी यूट्यूबला टाकणार आहे. बट माझी इच्छा ॲक्च्युली 2020 पासून होती यूट्यूब चॅनल ओपन करायची. बट तेव्हा कधी माझ्याकडे लाईक असे वस्तू नव्हते, फॉर एक्झाम्पल बाईक, फोन, कॅमेरा वगैरे. सो मी तेव्हा नाही स्टार्ट करू शकलो. सो बेसिकली माझा चॅनल मोस्टली मी विचार केलेला मोटो ब्लॉगसाठी करणार होतो मी. बट लाईक आता मी आहे 9 to 5 वाला कॉर्पोरेट मजदूर. सो मी मंडे टू फ्रायडे माझ्याकडे कंटेंट नसणार काही बनवायला. तर जॉब पण बदलापूरला आहे, तर मी कुठे लांब जात नाही, तर गाडी घेऊन मतलब नाही मोटो ब्लॉगिंग. बट मी मोटो ब्लॉगिंगच करणार आहे. बट लाईक शनिवार रविवार मोस्टली एखाद ब्लॉग येईल माझा मोटो ब्लॉगिंग, आणि डेली लाईफचा काय समजा एक असेल काहीतरी तर तेव्हा एक ब्लॉग येईल अधूनमधून. बट मोस्टली आता मी मोटो ब्लॉगिंग नाही करू शकत शेड्यूलमुळे माझ्या. तर सो गाईज गाडी थोडी पुढे घेतली तिथून, कारण बॅकग्राऊंड येत होता थोडासा. तर हा ठीकठाक आहे बॅकग्राऊंड. ॲक्च्युली आम्हाला स्पॉट नव्हता समजत कुठे व्हिडिओ काढायची काय, तर आम्ही या हायवेवर आलेलो. नवीन हायवे बनलाय बदलापूरचा. ॲक्च्युली मी मेन कंटेंट सांगितलंच नाही या ब्लॉगचा. हा ब्लॉगचा मेन कंटेंट आहे ॲक्शन कॅमेरा जो मी घेतला आहे त्याची मी अनबॉक्सिंग करणार आहे बेसिक. बट ॲक्च्युली अनबॉक्सिंग पण नाही बोलू शकत त्याला, कारण मी ऑलरेडी त्याला यूज करून बसलो आहे. कारण आम्ही आता मध्ये गावी वगैरे गेलेलो होतो, तर त्याने थोडेफार शूट्स केलेले मी. सो लाईक ऑलमोस्ट 2 वीक झालेत मला कॅमेरा घेऊन. तर बघूया आपण अनबॉक्सिंग मीन्स नॉर्मल मी सांगणार आहे काय काय भेटतं त्याच्यात, कसं असतं काय असतं. अँड मी मोटो व्लॉग मीन्स कॅमेरा सकट एक माईक घेतलेला होता DJIचा माईक मिनी. सो दॅट्स इट. तर बघूया आपण कॅमेरा. सो गाईज, तर मी हे 2 घेतलेत ॲक्सेसरीज ब्लॉगिंगसाठी खास, नाही तर काय घ्यायची इच्छा नव्हती माझी, बट घेतलं आहे न्यू स्टार्टअप काहीतरी. सो हा आहे बेसिकली DJIचा ॲक्शन 6 ॲडव्हेंचर कॉम्बो. याच्यात साधा पण येतो तो, त्यात काहीतरी कॅमेरा आणि नॉर्मल एक सिंगल बॅटरी आणि बाकी सगळं येतं. बट ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये तुम्हाला स्टिक वगैरे सगळं इन्क्लुडेड असतं. सो ते मी दाखवतो तुम्हाला नंतर. अँड हा DJIचा एक माईक मिनी घेतला आहे, जो मला ओव्हरऑल ॲक्च्युली दोन्ही कॉस्ट झाले ऑलमोस्ट 60,000 पकडून चाला तुम्ही. ह्याची प्राईस काहीतरी 55 होती. खूप सारे मी दुकानं फिरलो, बट मला नाही समजलं. पण मला बॅकझोन मुंबई जो CSTला आहे कॅमेरा गल्लीमध्ये शॉप, तिथून आपल्या श्रीमान दादानी पण DJIचा पॉकेट 4 घेतला होता. सो मी तेच बघून त्यांच्याकडे जाऊन बॅकझोनमधून घेतलेला आहे हा कॅमेरा. सो लेट्स ओपन दे DJI ॲक्शन 6चा बॉक्स. तर जवळ आहे, बघूया काय काय याच्यात. सो एका बॉक्समध्ये अजून 2 बॉक्स भेटलेले आहेत आपल्याला. दिस वन इज द ॲक्सेसरी बॉक्स, इथे लिहिलेलं ॲक्सेसरी. अँड हा आहे मेन कॅमेरा. सो कॅमेरा सध्याला आपण बाजूला ठेवूया. सो लेट्स सी व्हॉट्स इनसाइड. सो पहिली तर एक केबल आहे, ही टाईप-C to C आहे. फास्ट ट्रान्सफर वगैरेसाठी कामी येते C to C. सो फर्स्ट दिस इज द कॅमेरा माउंट, हेल्मेट माउंट, जो हेल्मेटला असं लावू शकतो आपण. हे आहे 2 स्क्रूज. अँड हे मॅग्नेटिक क्लिप्स आहेत ज्याच्यावर कॅमेरा माउंट होतो, ते पण मी दाखवेल तुम्हाला कसं करायचं. अँड मेन गोष्ट जी ॲडव्हेंचर पॅकमध्ये जी येते ती आहे हे बॅटरी आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये 3 बॅटरी येतात. बेसिकली तुम्ही अगर साधा घ्याल तर त्यात तुम्हाला सिंगल बॅटरी भेटते, आणि असा केस वगैरे नाही भेटत, तुम्हाला कॅमेराच्या आतच चार्ज करायला लागतं. सो लेट्स सी. तर आता मी खोलतोय. ॲक्च्युली तुम्ही बघू शकताय थोडंसं यूज्ड आहे प्लास्टिक पण. कौन है ये लोग? सो याच्यामध्ये हे 3 बॅटऱ्याच भेटलेत, 1 2 3, जे 1950 mAh आहेत आणि ते सिग्नल्स देतो लाईक. सो ग्रीन म्हणजे फुल चार्ज आहे, येल्लो म्हणजे अराउंड 50% मीन्स 75 to 50%च्या आसपास. सो हे 2 स्क्रूज आहेत जे ह्याला लागणार आहेत, म्हणून मी हे पहिली खोललं. आणि हे आहे मॅग्नेटिक माउंट जो लागणार आपल्या हेल्मेटला. लाईक ह्याच्यामध्ये ते असं हे एकमेकांना नाही लावायचं, ते हेल्मेटच्या ह्याला लावायचं, ठीक आहे. सो दिस इज मॅग्नेटिक माउंट. अँड सेकंड थिंग, लास्ट थिंग, ही जी मला भेटलेली आहे बट जी माझ्या काहीच कामाची नाही, दॅट इज दिस हेल्मेट माउंट आहे हा,
ॲक्च्युली ही टेप असेल तर ही काढून मला हेल्मेटला स्टिक करायची आहे. बट जसं की तुम्ही बघू शकता माझा हेल्मेट वेगाचा सॉनिकचा हेल्मेट आहे हा. नॉर्मली व्हाईट वायझर येतो, मी याला स्मोकी वायझर घेतलेले आहेत कारण थोडं दिसायला भारी वाटतो हा इन्स्टेड ऑफ दॅट ब्लॅक आय मीन नॉर्मल ट्रान्सपरंट. सो माझा इशू काय झालेला कॅमेरासोबत, म्हणजे कॅमेरासोबत जो माउंट आलेला ना, जो माझ्या हेल्मेटला बसत नव्हता कारण माझ्या हेल्मेटचा हे असं आहे, मीन्स असं थोडंसं असं कुठे बसलंच नसतं. इथे तर नसतंच बसलं कारण इथे वेंट्स वगैरे पण आहेत. सो हे काहीच काम असं नव्हतं माझ्या. मी हा एक माउंट घेतला होता ॲमेझॉनवरून, ज्याला आपण जे माउंट बोलतो. हे असं निघतं पण हे मीन्स हा जे माउंट असतो. सो हा जे माउंट मी घेतला होता ॲमेझॉनवरून. ॲक्च्युली हे मला फ्रेंडने सजेस्ट केलं होतं आणि भारी ॲक्च्युली हा म्हणजे आवडला मला. लाईक क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे याची. तर दॅट्स या जे माउंट, जो माझ्या हेल्मेटला पण एकदम परफेक्ट बसलेला आहे. ह्याला 60 टाकायचा आणि स्टिक किती पण ह्याला हे करा, ह्याच्यावर कॅमेरा एकदम सेफ आहे तुमचा, काहीच इश्यू नाही. लाईक तुम्ही किती पण ह्याला असं असं करा, काहीच नाही भारी आहे. सो हे लागतं ह्याच्यामध्ये लाईक माउंटवरती आणि हे स्क्रूज त्याला फिट करायला असतात. सो ज्याचा सगळ्यात मोठा वेट होता तो आता बाहेर येतोय. तर कॅमेरा मी आता काढतोय. सो लेट्स ओपन दिस. ॲक्च्युली या कॅमेराच्या आहे मागे एक ट्विस्ट आहे, जी पिशवी आहे ती पण कॅमेराची नाही आहे, दुसरी लावली. कारण मी जसं बोललो की कॅमेरा युज्ड आहे आणि त्याला लाईक 2 हफ्ते झाले आणि पिशवी माझ्याकडून हरवलेली आहे. तर मी सध्याला एक चांगल्या पिशवीमध्ये टाकून आणलं आहे. बट दिस इज नॉट द ओरिजिनल पिशवी ऑफ कॅमेरा. दिस इज दी कॅमेरा. तुम्ही बघू शकता इथे स्टार्टचा बटन आहे. हे चार्जिंग आणि फाईल ट्रान्सफरसाठी आहे. बट चार्जिंग आपल्यासाठी केस आहे, सो ह्याची आपल्याला फक्त फाईल ट्रान्सफरचीच गरज आहे. नेक्स्टला आहे ही स्क्रीन आहे मोठीशी. अँड दिस इज दी बॅटरी स्लॉट. सध्या आपण बॅटरी बॉक्समध्ये ठेवलेली आहे, तर ती आपण काढून दाखवतो तुम्हाला. अँड दिस इज हा छोटा डिस्प्ले आहे, जो मीन्स आता फॉर एक्झाम्पल तुम्ही असे शॉर्ट्समध्ये बघाल तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसलं पाहिजे की लाईक कॅमेरा काय एक्झॅक्टली कॅप्चर करतो, त्यासाठी ही डिस्प्ले येते चांगली. अँड इथे आहे ते मॅग्नेटिक माउंटसाठी ते लावायला. हा मॅग्नेट एकदम कडक असतो. अँड हा आहे कॅप्चर बटन, जो फोटोज आणि व्हिडिओजसाठी कामी येणार आहे. सो आता कॅमेरामध्ये मी बॅटरी टाकून दाखवतो. बॅटरी इथे टाकायची असते. ॲक्च्युली DJIचे आधीचे जुने मॉडेल होते ना, त्याच्यामध्ये लाईक हे डायरेक्ट ओपन व्हायचं, तर खूप इश्यू व्हायचा, म्हणजे ॲक्शन 4, ॲक्शन 5 प्रो वगैरे वगैरेसाठी. नवीन DJIमध्ये कसं केलेलं आहे की ह्याला मीन्स पहिले राईट आय मीन लेफ्ट अँड देन खाली, तेव्हाच ओपन होतं, त्याच्या आधी ओपन नाही होत. सॉरी, आधीच्या कॅमेरामध्ये डायरेक्ट असं खाली यायचं. तो यावेळी त्यांनी फिक्स केलेली आहे गोष्ट, जे रॅन्डम ओपन मीन्स चुकून ओपन व्हायचे. सो ह्याच्यात बॅटरी टाकायची असते अँड असं पुश अँड देन क्लोज. सर आता कॅमेरा आपण स्टार्ट करून बघूया. सो बेसिकली हा कॅमेराचा व्ह्यू आहे. आता ही कॅमेराची आहे बॅक स्क्रीन. सो तुम्ही बघू शकता ही स्क्रीन बेसिकली फ्रंट म्हणजे बघण्यासाठी आहे, लाईक कॅमेरा काय शूट करतो एक्सेट्रा एक्सेट्रा. सो काही तुम्हाला असे POV शॉट्स पण दाखवतो मी हेल्मेटला माउंट करून. सो हा आहे सेकंड थिंग जे मी घेतलं होतं, जे आहे माईक मिनी. ह्याच्यात माईक मिनीचा ॲक्च्युली 2 येतात सेट, म्हणजे 2 माईकचा पण कॉम्बो येतो. बट तो लाईक एक ट्रान्समीटर येतो त्याच्यात, जो कॅमेराला अटॅच होतो, जे मला नाही आवडत. सो मी सिंगल माईकवाला घेतलेला आहे. सो लेट्स ओपन दिस. एक पिशवी आहे, जी पण वापरली गेलेली आहे. अँड असा एक पाऊच येतो माईक मिनीमध्ये. भाई हे माईकसाठी एवढी प्रीमियम बॅग दिलेली आहे, पण कॅमेरा एका बॉक्समध्ये दिला होता DJI वाल्यांनी. ठीक आहे, चालते. सो लेट्स ओपन दिस. ॲक्च्युली कॅमेरासाठी पण मी एक बॅग घेतलेली आहे, ती तुम्हाला मध्ये दाखवतो, जी लाईक कॅरी करण्यासाठी इझी आहे लाईक. सो लेट्स सी याच्यात काय काय आहे. पहिली तर एक टाईप A to टाईप C केबल चार्जिंगसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे हे भारी आहे, ओपन करून दाखवतो लगेच फुल स्पीड. हे माईकला लावण्यासाठी आहे, हा वाला आपण लावून दाखवतो मला. नंतर हा माईकचा चार्जर आहे. हा बेसिकली ह्याच्यामध्ये माईक ठेवायचा असतो. हे 2 पोर्ट आहेत, इथे प्लग आहे, सॉरी प्लग मीन्स चार्जिंग पॉईंट. सो मेन गोष्ट जी आहे ह्याच्यात ती आहे ही माईक. हे ठेवून देतो सध्याला.
तर हा छोटासा माईक आहे चिंटू, आणि हा ह्याला मॅग्नेट पण आहे एक. अगर तुम्हाला टी शर्टला माउंट करायचा असेल लाईक थोडा वर खाली, तर तुम्ही मॅग्नेटनी करू शकता. आणि मॅग्नेटची क्वालिटी एकदम स्ट्रॉंग आहे, जी मला काढण्यासाठी मी असं निघत पण नाही आहे, मला सरकवून काढायला लागतं, एवढी स्ट्रॉंग आहे. अँड बेसिक असा क्लिप पण आहे शर्ट टी शर्टमध्ये अटकवायला. ॲक्च्युली मॅग्नेट आहे चार्जरला, पण हे असा लागून जातो, सॉरी उलट आहे, हा असा लागून जातो इथं पिनमध्ये, चार्जिंग अँड सॉकेटमध्ये. हे ह्याच्यावरती लागतं, ह्याच्या इथे वरती. सो हे असं लागतं, फर असतो हा. सो हा असा डायरेक्ट लागतो माईकला, क्लिप दाबलं नाही जाते, ह्याला असं घेऊन असा लावायचा. सो क्लिपनी तुम्ही असा लावू शकता, और एल्स क्लिप थोडासा हार्ड पडतो लावायला. सगळ्यात बेस्ट आहे मॅग्नेटची लाईक क्वालिटी पण खूप चांगली आहे मॅग्नेटची. मॅग्नेट असं टी शर्टच्या आतमध्ये टाकायचं आणि टी शर्टच्या आतमधून टाकून त्याला फक्त असं. सो हे पण ॲक्च्युली मॅग्नेट ॲक्च्युली भारी आहेत, सगळे मॅग्नेट भारी आहेत, 3-4 महिन्याला सगळे एक नंबर आहेत. सो ही बॅग घेतली होती मी ॲमेझॉनवरून, अराउंड 1200 आय गेस ही बॅग आहे. ही बॅग मीन्स कॅमेरासाठी घेतली आहे, सगळे ॲक्सेसरीज अँड ऑल ठेवायला. सो तुम्ही बघू शकता ही बॅग अशी आहे, छोटीशी कॉम्पॅक्ट आहे मस्त. तर ही ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता ही बॅग. ॲक्च्युली हा कॅमेराचा स्लॉट आहे, हे माउंट ठेवायचं आहे, पण मी इथे माईक ठेवणार आहे. 2 मॅग्नेटसाठी आहे, 2 स्क्रू, आणि हा एक पॉवर बॅग बोलते, बॅटरी पॅक, आणि हे मेन स्टिक ठेवण्यासाठी हा एवढा मोठा कंपार्टमेंट दिलेला आहे. सो स्टिक तुम्हाला दाखवली नाही, आता स्टिक दाखवतो तुम्हाला. सो ही स्टिक आहे, तर स्टिक मी तुम्हाला दाखवतो कसे ओपन करून तुम्हाला साईडला येतं, म्हणजे तुम्हाला फुल व्ह्यू भेटेल. सो स्टिक ॲक्च्युली लय मोठी बघू शकता, आता मी एवढा आहे आणि स्टिक मला ऑलमोस्ट मॅच करते. सो हे स्टिक ॲक्च्युली चांगले. सो आता याला फोल्ड करून ठेवून देऊया आपण. सो आता बॅगेत आपण सगळं सेट करूया, म्हणजे सगळं ऑर्गनाइज राहील. सो ही स्टिक आहे, स्टिक इथे बसते एकदम प्रॉपर. अँड नेक्स्ट येतो आपला बॅटरी पॅक, जो बॅटरी पॅक इथे बसेल. ॲक्च्युली ह्याचं हे बॅगेला लावण्यासाठी, हुक करण्यासाठी, ते नंतर दाखवतो. सो 1 2 हे 2 आहेत कॅमेरा मॅग्नेटसाठी अँड ऑल. सो दिस वन इज द मॅग्नेट, बट एक मी आता हेल्मेटला लावणार आहे, सो मी सध्याला एकच ठेवतोय. ह्याला असं प्रेस करून ह्याच्या आत ठेवून द्यायचं. हे प्लास्टिक सगळे ह्याच्यात ठेवतो. ही केबल आहे, बट ॲक्च्युली मी ही केबल नाही वापरत आहे, मी माईकची केबल वापरतोय, कारण लॅपटॉपला अँड ऑल लावायला थोडी इझी पडते मला. सो ही पण ही साईडला ठेवूया आपण. अँड ठीक आहे. सो नेक्स्ट थिंग आहे हे ॲक्च्युली हे पण या बॅगेत ठेवून मतलब नाही, कारण हे यूज नाही होणार. नेक्स्ट आहेत स्क्रू आपले दोन्ही पण राहू शकतात, एक हेल्मेटला आहे, सो आपण हे दोन्ही ह्याच्यात ठेवून द्यायचे. फ्युचरमध्ये लाईक अगर मला ह्याला हिप करायचं असेल, तर मी हे आणि हे डायरेक्टली अटॅच करून व्हिडिओ काढू शकतो इन्स्टेड ऑफ कॅमेरा, म्हणजे हेल्मेटचं सगळं काढण्यापेक्षा. सो नेक्स्ट आहे आपले माईकचे फर मी ॲक्च्युली ह्याच्यात ठेवणं प्रेफर करेल, कारण हे थोडेसे मऊ आहेत. सो नो इश्यू. अँड नेक्स्ट थिंग आपला हे माईक. सो माईक मी इकडे ठेवतो एक, आणि इकडे त्याचा चार्जर ठेवतो. तर हे सगळं साईडला ठेवूया आपण. सो माईकचा चार्जर इकडे ठेवतो मी, अँड माईक विल बी हिअर. अँड सध्याला असं ठेवून देतो. मेन गोष्ट कॅमेराची ही जागा आहे. ॲक्च्युली कॅमेराच्या वर मी एक मायक्रोफायबर क्लॉथ पण ठेवतो लेन्स आणि स्क्रीन प्रोटेक्टसाठी, बट सध्या ती राहिली आहे माझ्याकडून घरी. सो दॅट्स फाईन. आणि हा चार्जरची केबल USB घ्यायचा एकच कारण आहे की हा सगळीकडे लागतो, कारण C2C जे चार्जर वगैरे पण नसतात मोस्टली कोणाकडे, बाहेर कुठे गेलो तर. आणि लॅपटॉपला पण USB मीन्स टाईप हा वाला कन्व्हिनियंट आहे.
सो ह्याला पण मी इथंच ठेवतो साईडला कोपऱ्यात. हां, सो डन. हे किती भारी मीन्स ऑर्गनाइज्ड वाटतंय इन्स्टेड ऑफ ते बॉक्सेसचा पण हाल तुम्ही बघू शकता इकडे कसे हाल झालेत सगळे. एक 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 खोलून गाडीवर ठेवलेत मी सगळे. सो बंद करू आता आपण हिला. कॅमेरा हा आहे, ह्याच्यावर लागतो. तर हे फक्त माउंट करण्यासाठी दॅट्स इट. फक्त असं ठेवायचा, मॅग्नेट आपोआप त्याला अटॅच करून घेतो, फक्त प्रेस करायचं, दॅट्स इट. तर आता तुम्ही बघू शकता कॅमेराचा मॅग्नेट पण ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला असं उचलून दाखवतो. आता हा कॅमेरा तुम्ही बघू शकता, इथे कॅमेरा आहे, इथे हे थोडंसं टाईट करून घेतो मी. आणि आता तुम्ही बघू शकता लाईक सेफ्टी खूप चांगली आहे ॲक्शन प्रोची आणि कॅमेराचा मॅग्नेटची एक नंबर मॅग्नेट आहे. जरा पण टेन्शन नाही, तुम्ही हाय स्पीडला चालवा किंवा कुठेही चालवा. अँड अगर तुम्हाला हे रिमूव्ह करायचं असेल तर इथे 2 बटन दिलेले आहेत, क्लिप बटन. ते तुम्हाला असे प्रेस करायचे आणि रिमूव्ह. लावताना पण तुम्हाला असेच लावायचे. ॲक्च्युली इथे 2 हे आहेत, लॉक आहेत, प्लस हा मॅग्नेट आहे फुल. सो तुम्हाला लावताना तो आपोआप घेणार, एक तो आपोआप स्वतःहून लावून घेतो, सेकंडला तुम्हाला असं प्रेस करायला लागेल. दॅट्स इट. आणि तुमचा मोटो ब्लॉगिंग रेडी. सो स्क्रू थोडासा टाईट करून घेतो मी. ओके, सो हे डन आहे. 1-2 असे POV शॉट्स दाखवतो मी तुम्हाला कॅमेराचे, पोर्ट्रेट, लँडस्केप अँड 1.1चा सेन्सर पण आहे याच्यात, तर ते पण एक दाखवतो. ओके, सो लेट्स आवरते दिस. A few moments later. सो सगळं पॅक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गाडीचं फ्रंटपासून बॅकपर्यंत ऑल क्लीन आहे. सगळं मी या बॅगेत टाकलेलं आहे, जी मी घेऊन आलेलो खास ती बॅगेत बॅग ठेवण्यासाठी. सो लेट्स गो. आता तुम्हाला POV शॉट्स दाखवतो. पोर्ट्रेट, लँडस्केप आणि 1.1चा जो सेन्सर आहे, बॉक्स सेन्सर, ज्याच्यामध्ये तुम्ही लँडस्केप आणि पोर्ट्रेट दोन्ही एकसाथ रेकॉर्ड करू शकता. सो ते आता 3 शॉट्स दाखवतो मी तुम्हाला नॉर्मल. प्लस आपला माईकची पण क्वालिटी टेस्ट होतेच आहे त्यासोबत. सो लेट्स गो. सो हे गाईज, हा आहे लँडस्केप मोड. कॅमेरा, माईक, एव्हरीथिंग इज अटॅच. तुम्ही बघू शकता, चालू केलेलं आहे मी. माईक इथे लावला आहे. सो लेट्स गो. अरे यार, सॉरी. सो मागे गाडी येते, ती जाईल राईटून तिच्या. सो तुम्ही बघा आता शॉट कसा येतोय, काय येतोय, कॅमेराची पोझिशन वगैरे, एव्हरीथिंग इज सेट. पुढे ट्रकची पार्किंग दिलेली आहे 750 मीटरवर, माहीत नाही काय आहे. सो लेट्स गो. सध्याला मी नॉर्मल स्पीडलाच चालवतोय कारण माईक बाहेर आहे, तर मला असं वाटतंय हाय स्पीडला आवाज कमी आहे. हा मागून BMW येते. गाईस, डोळे ओळखून बघूनच BMWला मी सांगू शकतो. हेडलाईटच बघ, काफी आहेत BMW. मागून आय थिंक सो ना, तो निळा अल्टोवाला शिकतोय गाडी, कारण तो खूप स्लो चालवतोय. ठीक आहे, त्याची मर्जी. सो लेट्स गो. आता इथून पुढून टर्न घेतो मी, आणि टर्न घेतल्यानंतर मग तुम्हाला पोर्ट्रेट दाखवतो कसा येतो. ओके. सो हे गाईज, आता आहे पोर्ट्रेट मोड. पोर्ट्रेट मीन्स उभा. आय डोंट नो यूट्यूबला कसा दिसेल तो, बट ठीक आहे. सो लेट्स गो फॉर पोर्ट्रेट नाव. सो पोर्ट्रेट व्ह्यू सांगा कसा आहे. ओके. ॲक्च्युली हा नवीन हायवे बनतोय, तर ऑलमोस्ट ऑल द टाईम हा रिकामाच असतो. रेअरली खूप कमी गाड्या असतात. सो हे गाईज, आता आहे आपण 1.1 इंचच्या बॉक्स सेन्सरमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही आता ही व्हिडिओ जेव्हा एक्सपोर्ट कराल ना, तर तुम्ही याला लाईक लँडस्केपमध्ये पण वापरू शकता आणि पोर्ट्रेटमध्ये पण, लाईक फॉर यूट्यूब पण आणि फॉर इंस्टाग्राम पण. तर दोघांचे व्हिडिओ एकाच टायमात शूट करतो हा सेन्सर. हे आधीच्या कॅमेरामध्ये नव्हतं कधी, हे रिसेंटली आता आलं आहे, मीन्स DJI-6पासून चालू झालं आहे. सो लेट्स सी. रिॲक्शन कॅप्चर्ड. तर आता हा 1.1 इंचचा सेन्सरमधून आता निघते कस्टम व्हिडिओज, इन शॉर्ट बॉक्स व्हिडिओ. सो लेट्स सी. सांगा मला कसा होता हा पण आय मीन हा जे पण बोलता त्याला.
सो हे गाईज, कसं वाटलं तुम्हाला, कसे होते ते लँडस्केप, पोर्ट्रेट अँड शॉर्ट्स. ॲक्च्युली सनबिन मी 0 काही चेंजेस केले होते. जो नॉर्मल कॅमेरा आलेला होता मला विदाऊट एनी सेटिंग, जसे नॉर्मली व्हिडिओ शूट केले तसेच नॉर्मली शूट केलेत. ना मी एक्सपोजर कमी केलं आहे, ना काय वाढवलं आहे, ना काहीच. बेसिक जसा कॅमेरा बॉक्समधून काढतात तसाच वापरलेला आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला कसे होते शॉर्ट्स. आणि माईकचा आवाज ड्युरिंग राईड पण तुम्हाला कसा वाटला. सध्याला मी माईक टी शर्टलाच होता ऑल द टाईम, तर मला माहिती नाही माझा आवाज ड्युरिंग चालवताना आला असेल की नाही. कारण हेल्मेटच्या आत लावण्यासाठी सध्या माझ्याकडे जागा नाही आहे हवी तशी. कारण एक इंटरकॉम लावलं आहे ना मी, इंटरकॉम पण अटॅच केला आहे हेल्मेटला. ॲक्च्युली इंटरकॉम नाही, ब्लूटूथ आहे. सो त्याचा माईक ऑलरेडी एक इथून आतून निघालेला आहे. तर मला हेल्मेटसाठी थोडीफार जागा करायला लागेल आतमध्ये माईकसाठी खास. तर लेट्स सी. सो दॅट्स इट फॉर नाव. तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला व्लॉग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया परत याच चॅनलवरती. सो दॅट्स इट फॉर नाव. बाय.